बळीराजा हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. भारतात शेतीप्रधान संस्कृती असल्याने महायुती सरकार बळीराजासाठी नवनवीन योजना, तंत्रज्ञान, जनजागृती करत असते. त्यासोबतच दुष्काळ आणि अन्य नैसर्गिक संकटात देखील महायुती सरकार बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं पीक विमा योजनेतून दिसून येतं. एखाद्या भागात ओला दुष्काळ पडला असेल तर सरकारच्या पीक विमा योजनेचा सहारा घेता लागलीच नुकसान भरपाई मिळवता येते. महायुती सरकारनं याबाबतची प्रक्रिया अत्यंत सोपी करून ठेवली आहे. जर एखाद्या भागात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्यास तत्काळ सरकारी मदत मिळते. पण काय, जर नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर हवी असेल तर शेतकऱ्यांसाठी येथे महत्त्वपूर्ण ठरतो पीक विमा. पाऊस पडल्यावर 72 तासांच्या आत तक्रार करा आणि 10 दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा. इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीनं या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी नुकसान भरपाईसाठी तक्रार करताना सगळ्या सह्या आणि तपशील नीट भरा. पीक कापणीच्या प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि मागील 7 वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा. सावध रहा, योग्य वेळी तक्रार करा आणि तुमच्या हक्काची नुकसान भरपाई नक्की मिळवा. असे आवाहन आणि जनजागृती सुद्धा महायुती सरकारमार्फत सुरू असल्याने शेतकरी आता सजग आणि जागृत झाला आहे.